नमस्कार. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक नवीन धोरण आणलंय आणि त्यामुळे बरेच काही बदलणार आहे. चला पटकन समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. चला सगळ्यात आधी बघूया ती मोठी बातमी काय आहे. महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी एका मोठ्या बदलाची घोषणा झाली आहे आणि यामुळे त्यांच्या कामाचं मूल्यमापन करण्याची जी पद्धत आहे ना ती पूर्णपणे बदलणार आहे. आता ही गोष्ट ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण या नव्या धोरणाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे आता विद्यार्थीच शिक्षकांचं मूल्यमापन करणार आहेत. हो, हे खरंय, पण थांबा, यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे असं थेट मूल्यमापन नाहीये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जो आदेश काढलाय त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारावर सर्व शासकीय शाळांमधल्या शिक्षकांच्या कामाचं वार्षिक मूल्यांकन केलं जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर विद्यार्थ्यांची परीक्षेतली कामगिरीच शिक्षकांच्या कामाचा आरसा ठरणार आहे. ठीक आहे, पण हे सगळं होणार कसं? तर या नव्या सिस्टमचा जो मूळ आधार आहे तो म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा, जी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. तिचं महत्त्व खूप वाढलंय. आता बघा, ही परीक्षा फक्त काही हुशार विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही, तर राज्यातल्या सगळ्या सरकारी शाळांमधल्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही परीक्षा आता कंपल्सरी म्हणजे अनिवार्य आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये की आता शिक्षकांच्या मूल्यांकनाचा बेस सुद्धा हीच परीक्षा असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा नियम फक्त कुठल्या तरी एका भागापुरता नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या शासकीय शाळांना तो लागू होतोय. ओके, मग आता बघूया की ही जी नवीन मूल्यमापन पद्धत आहे ती नक्की काम कशी करते. ह्याचे स्टेप्स काय आहेत ते समजून घेऊ. ही प्रक्रिया तशी बहीच सरळ आहे. बघा, स्टेप 1 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची परीक्षा होते. स्टेप 2 मग ह्या परीक्षेच्या निकालांचं विश्लेषण केलं जातं म्हणजे ॲनालिसिस. स्टेप 3 या ॲनालिसिसच्या आधारावर शिक्षकांचं वार्षिक मूल्यांकन म्हणजेच ॲन्युअल इव्हॅल्युएशन तयार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची 4थी स्टेप, या मूल्यांकनाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात म्हणजे सर्व्हिस बुकमध्ये केली जाते. आता हे सेवा पुस्तक म्हणजे काय, तर हे ना शिक्षकांच्या संपूर्ण करिअरचं एक ऑफिशियल रेकॉर्ड असतं, एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट. आणि आता हे जे नवीन वार्षिक मूल्यांकन आहे ते थेट याच पुस्तकात नोंदवलं जाणार आहे. त्यामुळे ह्या मूल्यांकनाला एक वेगळंच वजन आलं आहे. एवढंच नाही, तर या मूल्यांकनाची नोंद शिक्षकांच्या गोपनीय अहवालात म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये सुद्धा होणार आहे. यावरून या संपूर्ण प्रक्रियेचं गांभीर्य किती आहे हे आपल्या लक्षात येतं. ओके, तर प्रक्रिया तर आपल्या लक्षात आली, पण याचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर नक्की काय परिणाम होणार आहे, या बदलामुळे काय साधायचंय? या स्लाइडवर हे अगदी स्पष्ट दिसतंय. शिक्षकांसाठी काय बदलणार, तर त्यांच्या कामाची जी कामगिरी आहे ती आता थेट त्यांच्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये कायमची नोंदवली जाईल. आणि विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय, तर शिक्षकांना आता प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष द्यावं लागेल, कारण वर्गातल्या प्रत्येक मुलामुलीचा निकाल आता शिक्षकांच्या कामगिरीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर शिक्षकांसाठी हा एक खूप मोठा बदल आहे. त्यांची कामगिरी आता एका कायमस्वरूपी दस्तऐवजाशी थेट जोडली गेली आहे, ज्यामुळे त्यांच्या कामातली जबाबदारी अजून वाढणार आहे. पण प्रश्न हा आहे की सरकार हे सगळं का करतंय? या धोरणामागचा नेमका हेतू काय आहे? चला यामागची भूमिका समजून घेऊया. या धोरणाचे काही स्पष्ट उद्देश आहेत. पहिला म्हणजे कोणत्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा कमी आहे हे शोधून काढणं. दुसरा उद्देश आहे नक्की कोणत्या भागांमध्ये शिक्षणाचा एकूण दर्जा सुधारायची गरज आहे हे ओळखणं. आणि तिसरा, ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर संपूर्ण राज्यात शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं. म्हणजे थोडक्यात एका मोठ्या स्तरावर सुधारणा करण्याचा हा प्रयत्न आहे. तर हे आहे महाराष्ट्र सरकारचं नवं शैक्षणिक धोरण. पण सगळ्यात मोठा प्रश्न जो उरतो तो हा की मूल्यमापनाची ही नवी पद्धत खरंच महाराष्ट्रातला शिक्षणाचा दर्जा उंचावू शकेल का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.